हॅलो फ्रेंड्स, तर आज मी बनवणार आहे कढीवडा. तर कढीवडा बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतले. सगळ्यात पहिलं कढीचं साहित्य घेतले. तर मी 1 वाटी दही घेतले, त्याचबरोबर अर्धा चमचा बेसन घेतले. फोडणीसाठी मी इथे 7 ते 8 लसूण घेतला आहे आणि इथे 2-4 मिरच्या कापून घेतल्या. त्याचबरोबर कढीपत्ता आणि थोडीशी गार्निशसाठी कोथिंबीर कापून घेतली. इथे 1 चमचा जिरे घेतले आणि 1 चमचा मोहरी घेतली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि पाऊण चमचा हिंग घेतले फोडणीसाठी. तर चला तर आपण सगळ्यात पहिलं कढी बनवून घेऊया. इथे मी टोप घेतला आहे तापायला कढीसाठी. त्यात मी आता 1 चमचा तेल टाकणार आहे. तेल आपल्याला तापून द्यायचे. तरी तर थोडंसं तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे. त्याचबरोबर लगेच आपल्याला इथं लसूण टाकून द्यायचं आहे. कढीपत्ता पण टाकायचा, मिरच्या, चांगला असा हलवून घ्यायचं. त्याबरोबर आपल्या याच्यात हळद आणि हिंग पण टाकून द्यायचं लगेच. त्याला थोडंसं छान असं परतून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बेसन पीठ टाकायचे आणि लक्ष ठेवायचं याच्यावर ते सारखं ढवळत राहायचं, कारण बेसन पीठ खाली लागू शकतं. त्यात पाणी पण टाकून द्यायचं लगेच, जेणेकरून आपलं बेसन पीठ खाली लागणार नाही. त्याचबरोबर आपल्याला इथं थोडंसं पाणी अजून जास्त टाकायचं आहे. मी कमी क्वांटिटीमध्ये कढी बनवते. तुम्हाला बनवायची असेल तुम्ही जास्त याच्यात पण बनवू शकता. कढी फुटू नये त्यासाठी मी इथे लगेचच बेसन पीठ टाकून देते, ते दही टाकून देते. त्याचबरोबर आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही फोडणीमध्ये मीठ टाकू नका. जर फोडणीमध्ये मीठ टाकलं तर कढी फुटू शकते. त्यासाठी कढी पूर्ण टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात मीठ टाकायचे. आपल्याला इथं कढी बारीक गॅस करूनच ठेवायची. जास्त फुल गॅस असला तर ती फुटू शकते, त्यामुळे इथे बारीकच गॅस ठेवायचा आहे. तिला उकळी येऊ द्यायची नाही आपल्याला. कढी फुटू नये यासाठी आपल्याला ती थोडी मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे, जेणेकरून खाली कढी लागणार बी नाही आणि फुटणारही नाही. शक्यतो दही थोडंसं आंबटच घ्या, कारण आंबटच कढी खूप छान लागते. तर इथे आपली कढी बनवून रेडी आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ. आणि आता आपण गॅस बंद करून कढी खाली उतरून घेऊयात. आता आपण बटाटवडे बनवण्यासाठी रेसिपी तयार करून घेऊया. तर मी 7 ते 8 बटाटे घेतलेले आहेत आणि बेसन पीठ घेतले 2 चमचे. त्याचबरोबर पुदिना, कोथिंबीर, 7 ते 8 मिरच्या, 1 इंच आलं, 9 ते 10 पाकळ्या आहेत लसणाच्या. त्याचबरोबर थोडासा अख्खाले धने पण घेतलेले, ते पण मी इथं वाटून घेणार आहे. हे सगळं साहित्य आपल्याला वाटायचे कोथिंबीर सोडून. तर हे सगळं साहित्य मी वाटायला घेतले. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात. इथे मी हलकंसं क्रश करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. आता याला आपण काढून घेऊयात आणि पोटॅटो
बटाटे इथं स्मॅश करून घेऊया. बटाटे असे स्मॅश झाले की आपल्याला इथे हे बेसन पीठ पण कालवायचे. त्यात आपण थोडासा ओवा टाकणार आहोत. इथे मी थोडासा ओवा टाकला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ. त्याचबरोबर थोडासा आपण इथे खायचा सोडा टाकणार आहोत. आता पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले बेसन पीठ मळून तयार आहे. याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मध्यम अशी ठेवली आहे. चला तर मग आपण भाजीसाठी रेसिपी तयार करून घेऊ. इथे मी कढई घेतली. त्याच्यात 2 चमचे मी तेल टाकणार आहे. तेल मी थोडंसं गरम होऊन देणार आहे. तेल गरम झालं की याच्यात आपल्या मोहरी टाकायची 1 चमचा. त्याचबरोबर जिरे 1 चमचा. गॅस थोडासा बारीक करायचा आणि आपण जे वाटण केलं होतं ते पण याच्यात टाकून द्यायचं. तेल आपलं चांगलं असं हलवून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. आता हे झालं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा. हळद टाकल्यावर आपण इथे मीठ टाकणार आहे चवीपुरतं. मी 1.5 चमचा मीठ टाकते. पण आपलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे हलवून झाल्यावर आपल्याला याच्यात भाजी टाकून बटाटे स्मॅश केलेले बटाटे टाकून द्यायचे. याला आपण चांगले व्यवस्थित हलवून घेऊया. हा वडा मी पुणेरी स्टाईलमध्ये करते. चांगलं याला व्यवस्थित परतून घेऊयात आपण. चांगलं असं व्यवस्थित हे परतून घेतलं आहे. आता याला आपण खाली उतरून घेऊन थंड करून घेणार आहोत. भाजी आपल्याला ताटात काढून घ्यायची, कोथिंबीर टाकून द्यायची आणि गार झाल्याच्यानंतर पूर्ण असं कालवून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला इथे कढईमध्ये तेल गरम करायला लावायचे. इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. बारीक गॅस करून ठेवायचे आपल्याला. अशा पद्धतीने मी वडे बनवून घेत आहे. आपण सगळे वडे तयार करून घेऊयात. तर मी इथे वडे बनवून घेतले. तर आपल्याला आता तेलही तापलं असेल. आता आपण वडे बनवायला सुरुवात करू. तेल तापले का बघूया. तर तेल इथं तापले. ते वडा मी याच्यात टाकून घेतलं आहे. पूर्णपणे याला असं हे करून घेतलं आहे. आता याचा वडा आपण सोडणार आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी सगळे वडे याच्यात टाकून घेतले चमच्याच्या साहाय्याने. आता याला आपल्याला लाल होऊन द्यायचं. असे वडे खालीवर करून द्यायचे आपल्याला. लालसर होऊ द्यायचे आपल्याला हे वडे. अशा पद्धतीने लालसर रंगावर आपल्याला हे वडे तळून द्यायचे. आता मी काढून घेणार आहे. तेल याचं चांगलं तळून द्यायचं आहे. काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळे वडे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले वडे इथे तळून तयार आहेत. मी हे चमच्याने सोडले.
चमच्याने जर सोडले तर वडा चिटकत नाही, कुठेही फुटतही नाही. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही चमच्याने सोडा, हे असे चांगले व्यवस्थित निघतात, कुठेही चिटकत नाही वडा. त्याच पद्धतीने आपला कढी वडा इथे बनवून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पण कढी वडा बनवा, खा आणि मलाही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भेटूयात परत अजून एका चांगल्या रेसिपीमध्ये. बाय.